जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. महिलांना 33% आरक्षण तात्काळ लागू करा. वर्धा जनवादी महिला संघटनेचे धरणे आंदोलन. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यात जनवादी महिला संघटनेचे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत केंद्र सरकारनं महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणखी लांबवणे अशी ठाम मागणी केलेली आहे. संसदेने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले असले तरी ते परिसीमन आणि जनगणनेच्या अटीशी जोडल्यामुळे अंमलबजावणीला विलंब होत आहे. त्यामुळे विद्यमान 543 लोकसभा मतदारसंघांमध्येच 33% आरक्षण लागू करून 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष दुर्गा काकडे, जिल्हा सचिव ममता खडतकर, राज्य समिती सदस्य कांदा प्रधान यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकारी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांना घटनात्मक हक्काचं आरक्षण वेळेत मिळणार का आणि केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे आता राज्यासह देशाचे लक्ष लागले. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.